ते सुचत नाहीये मला। तू कशी आहेस ते विचारू? अगं धन्य आहेस तू सकू। आधी दुःखाला पारावर नव्हता आणि आता आनंदाला पारावर नाही। खरंच धन्य आहेस। आज विठ्ठलाच्या आघात कृपेचा महिमा बघितला, पाहिलत? हाच विठ्ठल की झिग्रोबा? हा मुद्दाम उभा केलेला वाद कायमचा संपला। जे अशक्य होतं, जे कल्पनेतही नव्हतं, ते साकार झालंय। यालाच विठ्ठलाची कृपा म्हणतात। माझी निर्मळ निष्पाप मनाची सून हाच वाचली। या झिग्रोबाच्या तळ्यापाशी गाई गुरं सुद्धा पाणी पित नव्हती। याच तळ्याचा काठ बघा, चंद्रभागेच्या किनाऱ्यासारखा पवित्र झालाय। हे नागराज, तू का माझ्या पाया पडतोस? खर तर आज तीच तुझा आभारी आहे। आज तुझ्यामुळे माझे आणि माझ्या सखीचे, माझ्या साध्या भोळ्या सकूचे प्राण वाचले। तेव्हा आज तू नाही, मी तुझ्या समोर हात जोडले पाहिजे। तेव्हा तुमचे प्राण वाचवणारा मी कोण? तुम्ही सूर्याला प्रकाश आणि तेज प्रदान केले, अविनाशी अक्षय अमृतालाच जीवदान दिलं। हे बोलणं किती बालिश आणि हास्यास्पद आहे। देवा, अहो आम्ही तुमचे सेवेकरी। नागकुळाच्या पुण्याईनं तुमची सेवा करायचं भाग्य मला मिळालं। तुम्हीच करता करविता आहात। तुम्ही करून घेतलं ते केलं। उलट आज विशेष सेवेची संधी दिल्याबद्दल मी सदैव आपला ऋणी राहीन। अरे मरत कशी नाही ती सकू? हा, एवढ्या वेळ पाण्यात डुबली होती ती सकू, तरी बी जितकी कशी राहिली ते मरत कशी नाही? मार 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 मार, अरे तू तरी मार, मारतो मरत कसा मारतो, मार। बाबाजी, बाबाजी, ए, तू कशाला आली आमच्या मागे? जा घरला। मी कुठे जाऊ? घरी जाऊ? कुठल्या तोंडानं घरी जाऊ? यांना काय उत्तर देऊ? दिगूला कसं तोंड दाखवू? बाबाजी, सगळ्या बाजूनी तुम्ही माझी कुचंबणा करून टाकली। अहो सगळं गाव आधी काय बोलायचं, आता काय बोलतंय बघा जरा, बघा। ए कशा पायी काय बोलते तू? या सखूला मी जल समाधी दिली आहे। पण सखू मेली का? शेष नागाच्या फडावर श्रीकृष्ण यावा, अगदी तशाच ऐटी सुखरूप पाण्यात बाहेर आली ना, आली ना।
बाबाजी सगळ्या गावानं प्रत्यक्ष हा चमत्कार बघितलाय. असा चमत्कार किती ती टिचभर सकू विधभर झाली. सगळ्या गावानं स्वतःच्या डोळ्यांनी तो चमत्कार पाहिला. बाबाजी तुम्ही हरला, सकू जिंकली. सगळं गाव तिचा उदो उदो करतंय. गावासमोर सकू फार फार मोठी झाली. प्रत्येक वेळी तुमच्या हातातून ती निसटते. आपण लहान लहान होत चाललोय बाबाजी आणि सकू मोठी होत चालली. माझी पद गावासमोर गेलीच ना. मी काय तोंड दाखवू. आणि आता घरी सगळेजण मला टोचून टोचून बोलतील बाबाजी. अगं हो हो मनोरमे हो, घाबरू नकस. आपण यातून काहीतरी मार्ग काढू ना. घे, हे जिंगरोबाचं चरण तीर्थ आहे, ते पी म्हणजे शांत वाटेल तुला. अजिबात नाही, मी नाही पिणार. मनोरमे अगं असं डोक्यात राग घालून काय होणार आहे. आपण विचार केला तर आपण अशा 100 वाटा शोधून काढू. काही काळजी करू नको तू. आणि तीर्थाला नाही म्हणायचं नाही. जिंगरोबाचं पवित्र तीर्थ आहे की नाही ते मग घ्यायचं. घे रे तिला, घे घे. पी. आलास रे परत. आणि आमच्या सकुताईला तुझ्या लाडक्या सखीला बी माघारी आणलंस. विठुराया, सकुताईच्या हाताची गोडी नाही येणार, पण हे लोणी गोड मानून घे. तळ्यागाठीचे घडलं आणि तळ्यात घडलं ते समद चेटूक होत. ती नागावर आली ते बी समद चेटूक होत. चकून केलेलं चेटूक काय होत. चेटूक, सखून केलेलं चेटूक. म्हणून मी तुझ्या आयुष्यात किती बी संकट आली तरी बी यो बाबाजी तुझ्या सोबत कायम असणार आहे. सकू, तुझ्या घरादाराचं, तुझ्या गावाचं फार वाटोळ करणार आहे, राख रांगोळी करणार आहे. तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा नवरा, एवढंच काय पण अख्खं गाव तुझ्या विरोधात जाऊ शकत.